बरं काय काय मी काय म्हणतोय आज आहे का दुपारून रानातलं खत पांगून घेऊ हा हो आणि ते दोन बाबा आहे का त्याची जवारी काढाय घेतली संध्याकाळून ती सुरुवात बी करू आपण हा चालतंय जाऊ ऊन उतारल्यावर म्हणजे नाही का काम उरकून जाते ती आणि काय असते घरची कामं ती आपली सकाळचीच उरकून घ्यायची काय उन्हामुळे काम उरकत नाही एक तर तेव्हा माझ्या बरोबर या कुणीतरी मग बरं येते की मी ती आहे फोन कोणाचा कडे कुणाचं आलंय हॅलो हा बोला की पाहुणं असं आहे वय चालतंय चालतंय मग लागू पुढच्या तयारीला काय मग आता या लवकर मग पुढली बैठक ठरवून घेऊ हा फोन करतो तुम्हाला संध्याकाळून हा 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 ठेवू का मग काय म्हणले हो पाहुणे अगं ते मध्यस्थाचा फोन होता अगं ते पोराकडचे ना त्यांना आपली बाजू एकदम पटली बघ हा वय आणि ते म्हणले आता आहे ना यंदाच्या उन्हाळ्यात लग्नच करून टाकू हा ना बरं झालं बाया तेवढं तरी मग मी आता एक काम करतो पाटलाकडनं ना पहिलं कर्जाची थोडीफार आपली घेतो मदत हा आणि ना घरीच आपलं मांडवत उडकून टाकू बार तरी सगळं त्याला करतो म्हणले आपलं भांडे भाषण तर द्यावं लागतं झालं तुमचं बोलून मला विचारा हिचं काय झालं आता मधीच मला लग्न नाही करायचं काय काय म्हणजे तसं नको म्हणू कसं म्हणजे अगं पण तू जरी सळा शिकत असली तर मोरचं विचारून पुसून बघू आलेलं थोडं डाव बस ते शांत, कशाला तुला काही समजत नाही नाना मला आताच लग्न करायचं नाहीये आताच लग्न करायचं नाही मग कधी करायचं अहो मला शिकायचंय पुढं अगं मग तुला शिकायला कोण नको म्हणलंय आपण तर पाहुण्यांना विचारू विचारपूस पाहुण्यांना करू विचारू म्हणजे याच्या आधी पण तुम्हाला बळजबरी उभं केलं होतं तेव्हा झालं तयार मी आता आता माझ्याकडून होणार नाही मला शिकायचंय जॉबला लागायचंय मला बस. अगं मग तुला कोण नको म्हणलंय शिकूला कोण नको म्हणले का मला सांग आम्ही काय नको म्हणले, मग लग्न कशाला लावून देताय माझं अगं, बोलो बाय तुम्ही त्या पुरला काय बोलते पाहुण्यांना कळतच नाही मला पुसून घेऊ तुला मोरे शिकायचं असलं तर पाहुण्यांना दादा सांगतस अगं पण तुला थोडीफार अक्कल आहे का तुझं लग्न होणं म्हणजे माझ्यावरचा लय मोठा भार हलका होईन आणि हे बघ कवर मी तरी लोकांच्या असल्या मजुऱ्या करणारी तुला सांभाळत बसणारी अहो नाना पण माझी इच्छा आहे शिकायची पुढं अगं पुढे शिकायची मस्त इच्छा आहे तिकडे नवऱ्याकडे जाऊन शिक तुला काय शिकायचं ते त्यांनी नाही शिकवलं मग आता तुमचं तुम्ही बघून घ्या नवरा बायको अहो, पण तसं असं रे. नको करू आपण पाहुण्यांना विचारू ना पण पाहुणे होच म्हणणार आहे तू थांब जरा मला बोलू दे हिच्या बरोबर अगं काय आहे, लग्न झालं एकदा त्या माणसांचा बी आपल्याला आधार होईल मला कधी काय मदत लागली त्यांना मागता येईल माणसं वाढते ना आपली अहो मग मी जॉब लागून पण तुमची मदत करू शकते ना अगं जो आपण फिरते आपल्यात नाही करत बाई तू ऐकून घे कर्जाचा डोंगर झाला इकडं माझ्या त्यात मी कसं घर चालवतोय कसं तुला सांभाळतोय माझं मला माहिती अहो नाना मला सगळं समजते पण माझी इच्छा आहेत का नाही काही मला शिकायचंय जॉबला लागायचंय अगं पुरी गरीबाला इच्छा मारूनच जगावं लागतंय तो ऐक माझं गरीब गरीब म्हणून तुम्ही मग माझं वाटोळं करता का मग चांगलं आलेलं स्थळ हुंडारून लावते का तू एवढं चांगली जागा आली परत येईन का आपल्याच्यानी का नाही येणार का नाही येणार ना मग एक काम कर तुला शिकायचंय ना कॉलेजच करत बसायचंय ना तू इथं झक मार तिकडं शिक नाही तर काही कर सांग ना आई नानांना आता मी तरी काय बोलू सांग बरं एवढं चांगले पाहुणे तुला नगच करालीस तर तुम्हाला ठेवायचंच नाही मला घरात हा नाही तर आम्हाला वजन झाले तुझं नाही नाही शिकत बस तू परत असली जागा माझ्याच्यानी येणार नाही आणि शिकन तुझी तूच लग्न हा कर तू बघ नंतर आम्हाला नको सांगत बसू आणि नाही लग्न जमलं ना तशीच घरात राहा मग मला बोलून द्यायचं नाही कोण मग हेच पाहिजे ना तुला जाऊ दे का माणसात नाक खाली माझं अगं पोरी असली जागा शोधूनच सापडायची नाही आपल्याला ऐक माझं जरा ठीक आहे पण माझं पण विचार करा नाना मला पण माझ्या पायावर उभं राहायचंय ना अगं सगळं ठीक आहे तुझं पण आमचा विचार कर तू गरीब बापाचा एकदा तरी विचार कर तुझा विचार करायला आयुष्य पडलंय मी मरायच्या आधी निदान मला तुझं चांगलं झालेलं तर बघू अहो दे नाना असं नका बोलू आणि हे बघ देतोय ती चांगली जागा आहे का नाही पोरगा वाईट आहे का होय पोरगा वाईट आहे का कसले चांगले पाहुणे आहेत ती नुगा हाताने तशी करायला लागली पैसा पाणी सगळे आहे त्यांच्याकडे त्यांना आपण समजून सांगू आणि वाटल्यास मी आहे ना त्या पोराला बोलून हा. बघतो मी पण तू नाही म्हणू नको आता लग्नाला काय बोलता त्याला त्याला सांगतो मी लग्न झाल्यावर हिला शिकायचं तर थोडं शिकायचं बघू दे आणि त्याला काय नोकरी व्यवसाय धंदा पाणी काय करायचंय करू दे पोरीला पोरगी गुणाची आहे माझी ठीक आहे तुम्ही असं म्हणत असेल तर मग तयार आहे मी चालतंय बाई मग सांगू का पाहुण्यांना मी या म्हणून इकडे सांगा पण सगळं बोलून घ्या आधीच सगळं बोलतो पण तुला पोरगा पसंत आहे ना हा मन बाई पटकन हा मग मग आम्ही पुढचं आता उरकायला लागतो हा? हा जा बघते मी रुकवत तिकवत करायचं
हा, हा. कोरड्याला टाक गहू भिजायला टाक करून तेवढा मग घेऊ आधी रुखत करून मामाला फोन करू दे पहिला जमलं सांगतो गुड्डीचं मामा